शिवछत्रपतींच्या साम्राज्याचा राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याचे दर्शन घ्यायचे ठरवले. ढगांच्या वर स्वर्ग आहे, तिकडे देव राहतो असे लहानपणी ऐकले तर होते, पण ते म्हणजे रायगडच आहे हे नंतरच समजले. ट्रेनचा प्रवास सुरू केला. ठाणेपासून माणगाव आणि मग बसने महाड ते सांडोशीला पोहोचलो. माझा विचार रोपवेने जायचा होता, पण तिकडे जाऊन कळाले रोपवे तर बंद आहे. आता गड चढायचा तरी कसा? मग महाराजाच्या आशीर्वादाने गड चढायचे ठरवले. रायगड हा इंदुरकरांनी 14 वर्षाच्या मेहनतीने बनवलेला गड आहे. अनेक ऊन वारे पाऊस झेलून आजही भक्कम उगा आहे दुर्गेश्वर रायगड. तिथे बसलेले 32 मन सिंहासनावर आमचे छत्रपती महाराज आजही आम्हाला सांगतात की हे बालमित्रांनो, हा स्वराज्य तुमचा आहे, हे रायगड म्हणजे स्वर्ग तुमचे आहे. पहाटे 5 वाजता रायगडची पायरी चढण्यास सुरुवात केली. प्रश्न पडला होता, 1400 पायऱ्या कशा चढणार? परंतु महाराजांचेच आशीर्वाद होते. हळूहळू करून 2 तासात पायऱ्या सर केल्या. सकाळ असल्यामुळे पिण्यास सरबत वगैरे विकणारे नव्हते, परंतु गडावर गेल्यावर वेगळाच आनंद झाला. आय एम ऑन क्लाउड 9 काय म्हणतात ना, असे वाटले. धडधड वाढली, कारण मी माझ्या देवाला जवळून पाहणार होतो. माझ्या आराध्य दैवत म्हणजे शिवाजी महाराजांनी मला शाबासकीची थाप दिली आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला. रायगडचा इतिहास असा की शिवाजी महाराजांनी तो मराठी सरदाराकडून जिंकून घेतला व स्वराज्यात आणला. रायरीचा डोंगर चंद्रराव मोरेच्या ताब्यात होता. महाराजांनी त्यांना पत्र लिहिले, सांगितले आपण एकत्रितपणे स्वराज्यासाठी काम करू, पण मोरेंनी हुडकावून लावले. महाराजांनी मग युद्ध छेडले. त्यात सूर्याजी काकडेद्वारा मोरेंचा छोटा भाऊ मारला गेला व 1656 साली शिवछत्रपतींनी रायरी जिंकून घेतला व असा हा स्वर्ग म्हणजे रायरी रायगड होऊन धन्य झाला व राजधानी झाला. रायगड किल्ला सर करताना सर्वात पहिले आपणास महादरवाजा लागतो. याचे काम खूप भक्कम आहे. अनेक ऊन वारे पाऊस झेलूनही महादरवाजा तटस्थ उभा आहे. मग अजून काही पायऱ्या चढून गड दिसू लागतो. सर्वात पहिले आपणास समोरच मनोरे दिसतात. हेच चित्र 4थीच्या पुस्तकात रायगड किल्ला दाखवताना आहे. पहिली पायरी चढलो. समोरच शिरकाई देवीचे मंदिर आहे. दरवर्षी 5 जूनला देवीच्या भरपूर मोठ्या प्रमाणात गोंधळ घालून साकडे घातले जाते. तिथून थोडे पुढे गेलो की राजांचा संपूर्ण रायगड दिसू लागतो. जर एक नजर आपण खाली केली तर संपूर्ण सह्याद्री पर्वत नमस्कार करून उभा आहे असे जाणवते. गडावर अनेक पाण्याचे टाके आहेत. त्यात खूप मोठा जलाशय असलेला आहे, तो म्हणजे हत्ती तलाव. महाराजांचा राज्याभिषेका दिवशी जे 2 हत्ती होते त्यांचे सांगोपन या हत्ती तलावातच झाले आहे. 12ही महिने या जलाशयात पाण्याचे साठे असतात. हत्ती तलावाची कहाणी वेगळीच आहे. रायगडच्या प्रवेशद्वाराजवळच एक हत्ती तलाव आहे. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेका दिवशी ब्रिटिश ऑफिसर हेनरी ऑक्झिंग्टन उपस्थित होते. त्यांनी सरलष्कर हंबीररावांना विचारलं, इट इज डिफिकल्ट फॉर अ मॅन टू क्लाइंब द स्टेट्स अँड कम टू रायगड. हाऊ कम जायंट एलिफंट्स आर हिअर? हंबीरराव हसले, म्हणाले, दे वर ब्रॉट टू द फोर्ट व्हेन दे वर स्मॉल. हत्तींची पिल्ले पालखीद्वारा खूप आधीच गडावर आणली होती व लहानाची मोठी या तलावाभोवतीच झाली, म्हणूनच याचं नाव हत्ती तलाव. हीच माझ्या राजाची दूरदृष्टी की रायगडावरच स्वराज्याचा राज्याभिषेक थाटामाटात